पिंजरा पिंजरा रे। आता आपण आनंदी देशमुख होणार। खुश? ए आनंद, आता तरी या नव्या साडीची घडी मोडशील ना? हो, खूप सुखी राहा आणि तुझ्या नावाप्रमाणेच खूप आनंदी राहा। वीरने मला आयुष्यभरासाठी दुःखी केलं, याला जबाबदार फक्त तू आहेस। नारायणी, अगं वीरशी डिवोर्स होण्यापेक्षा त्याची विधवा होणं मला चाललं असतं। मी त्या दोघांना कधीच सुखाने जगू देणार नाही। त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली ना तरी चालेल। नारायणी, तू जरा शांत होतेस का? वीर आलाय बाहेर। एक मिनिट, काय करणार आहेस बाहेर जाऊन? ही लढाई माझी आहे, आता ही मीच लढणार आहे। माझ्या आणि आनंदीच्या नात्यात नाक खुपसण्यापेक्षा एखादं छान असं नवं नातं तयार कर। वीर, तुझ्या बापाने स्वतःसाठी या गावात आणून ठेवलेली तमासगिरी तुझी चॉईस आहे, त्यामुळे तू नात्यांच्या गप्पा मारू नकोस। तुझी चॉईस काय होती ना ते मला चांगलंच माहिती आहे। चांदनी लॉज मध्ये त्या लांब केसवाल्या पोराबरोबरचे फोटोज पाहिलेत मी। आणि अजून एक सांगतो नारायणी, मी जिच्यावर प्रेम केलं ना तिच्या अंगाला अजूनही हात लावलेला नाही। पण तू तुझ्या त्या ओजस बरोबर काय काय केलं होतंस ते देवालाच ठाऊक। चल, चालतो इथून। आणि तुला अक्कल नाहीये का दुसऱ्यांच्या घरात येऊन कसं बोलायचं असतं? चल फुट। नारायणी, मी इथून जाणारच आहे। त्याआधी माझ्या नावाचं तुझे मंगळसूत्र घातलंस ना ते लगेचच्या लगेच काढून दे मला, कारण ते घालण्याची तुझी लायकी नाहीये। ते मंगळसूत्र जिच्या गळ्यात असलं पाहिजे ती तुझ्या बाजूलाच उभी आहे, त्यामुळे ते मंगळसूत्र लगेचच्या लगेच काढून दे। घाबरू नकोस आनंदी, अशी छोटी मोठी वादळं तुझं सौभाग्य कधीच खाली पडू देणार नाहीत, कारण मी फक्त तुझा आहे। माझे हाय लागणार आहे तुम्हाला, तळतळाट लागणार आहेत माझे तुम्हाला। तुमच्या दोघांचा संसार कधीही सुखाचा होणार नाही। तू कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? नारायणीच्या? हे बघ, सगळं काही जर तिच्याच म्हणण्यानुसार झालं असतं ना तर आता आमचा संसार अजूनही चालू असता, आपण केसही हरलो असतो आणि तिच्या म्हणण्यानुसार सगळं झालं असतं तर एव्हाना ती माझ्या मुलाची आईही झाली असती। पण तुझ्या लक्षात येत आहे का आनंदी, आजपर्यंत नारायणी जे काय बोलत आली आहे गोष्टी त्याच्या उलट्याच घडतायत। म्हणजे ती जर म्हणाली की आपला संसार कधीच सुखाचा होणार नाही तर याचा अर्थ हाच होतोय की आपला संसार हा नेहमीच सुखाचाच होणार आहे। मी माझ्या मुलीचा संसार वाचवू शकले नाही, माझा संसार वाचवू शकले नाही, पण लक्षात ठेव, आता ती तमासगिरी तुझ्या घरी येते। मला जमलं नाही ना ते तू तरी कर ग ललिता, तुझा संसार वाचव त्या पोरीपासून। अक्का, ती माझ्या घरची सून नाही झाली अजून, आणि असली ढालगस पोरगी मला सून म्हणून नकोच आहे। ललिता, मला सुद्धा तिला माझ्या घरात आणायचं नव्हतं, खूप विरोध होता माझा, पण काय झालं शेवटी बघतेस ना तू, ती पोरगी महाग कावेबाज आहे ललिता, लक्षात ठेव। तांदुळातून खडा कसा फेकून देतो ना आपण, तशी फेकून देईल ती बया तुला तुझ्या संसारातून। अक्का, या समध्या गोष्टी तवाच होतील ना जेव्हा ती माझ्या घरात सून म्हणून येईल। लगीन झालेलं नाही अजून तिचं, तिला माप तो ओलांडू दिलं पाहिजे मी नवं। मला आता फक्त माझ्या नारायणीची काळजी वाटते का? अक्का, तुम्ही काय बी काळजी करू नका, ती तुमच्या इतकीच माझी बी लेक आहे, मी घेईन तिची काळजी।